छान थंडी वाढली आणि थंडीत तुम्हाला काहीतरी मस्त चमचमीत आणि हेल्दी खायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे। हा कोणता पदार्थ आहे मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरायचं नाही। तर आज आपण खूप हेल्दी असा रस्सम आणि वडा करणार आहोत आणि आता हा वडा तेलात न तळलेला आहे, त्यामुळे खूप हेल्दी आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी बघायची आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही। तर ह्या रेसिपीसाठी आता हा रस्सम वडा करण्यासाठी 1 वाटी उडदाची डाळ मी रात्री भिजत ठेवली होती। साधारण 7 ते 8 ते व्यवस्थित भिजले गेले। एवढा वेळ नसेल तर ॲटलीस्ट 4 तास तरी ही भिजली पाहिजे। आता ही डाळ भिजलेली मी तुम्हाला दाखवली, अगदी मऊसूत भिजली गेली। आता ही मिक्सरमध्ये कमी पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचे, म्हणजे त्यामध्ये असे क्रंच राहायला नको किंवा डाळीचे असे तुकडे राहायला नको आहेत। आपल्याला अगदी फाईन पेस्ट आपण तयार करून घेणार आहोत, मी तुम्हाला दाखवणार आहे। खूप कमी पाणी वापरायचं, कारण पाणी जर वापरलं तर पुढे होईल काय ते मी तुम्हाला सांगतेच। अगदी चमचा पाणी टाकून ह्याची व्यवस्थित मी एक पेस्ट करून घेतली। तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं घट्ट सरेचा गोळा तयार होतो, असं रणी स्ट्रक्चर नको आहे आपल्याला। आणि आता ही सगळी डाळ मी व्यवस्थित पेस्ट करून घेते आणि त्या पॉटमध्ये एका काढून घेतले। ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं बस, बाकी यामध्ये अजून आपल्याला काही टाकायचं नाहीये। आणि आता विस्करच्या साहाय्याने व्यवस्थित ही मिक्स करून घ्या। आता ही डाळ जेवढ्या वेळा तुम्ही फेटणार तेवढ्या वेळात ही छान फ्लफी होते, म्हणजे ह्यामध्ये आपल्याला इनो टाकायची किंवा सोडा टाकायची गरज पडत नाही। चला ही डाळ साईडला ठेवूया आणि आता आपल्याला रस्समसाठी लागणारा मसाला करून घेऊया। मी साधारण 10-12 पाकळ्या लसूण टाकला, एक अर्धा इंच आलं आणि 4 टोमॅटो असा आपला मसाला तयार करून घ्यायचा आहे। ह्यामध्ये अजून आपल्याला काही गोष्टी टाकायच्या आहेत, तर त्यामध्ये 1-2 चमचे मी धणेपूड टाकले। ह्यामध्ये तुम्ही लवंग मिरी ह्या गोष्टी सुद्धा टाकू शकता जर तुम्हाला आवडत असतील तर, कारण रस्सममध्ये आपण ते टाकतो। आता ह्या सुक्या मिरच्या ज्या 3-4 मी टाकल्यात, अजून आपण तिखटाचं प्रमाण ह्यामध्ये ॲडजस्ट करणार, त्यामुळे आता मी काही टाकत नाही आहे। थोडंसं चिंच टाकली आहे आणि हा मसाला आपला छान तयार आहे। आता एक मोठा कांदा आहे जो मी बारीक चिरून घेतला आहे। आता ह्या कांद्याची आपल्याला फोडणी करायची आहे। बस एवढाच बेसिक मसाला आणि ह्यामध्ये आपल्याला तयार होणारी डिश आहे। चला मी पॅन ठेवला आहे, पॅनमध्ये तेल टाकते। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि आपण आता ह्याची फोडणीची तयारी। आता ह्यामध्ये मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडू द्यायची, म्हणजे फोडणी छान बसते। जिरे पण तुम्ही टाकू शकता, पण मला फक्त मोहरीची फोडणी आवडते म्हणून मोहरी टाकली। कढीपत्ता टाकलाय थोडासा। ह्यामध्ये आता थोडीशी डाळ टाकायची, साधारण 2 चमचे ही चणा डाळ आहे आणि व्यवस्थित ही तेलावर परतवून घ्यायचे। बऱ्यापैकी याचा कच्चेपणा कमी झाला पाहिजे, म्हणजे डाळ त्यात छान भाजली गेली पाहिजे। आता ह्यामध्ये अजून खमंगपणा ॲड होण्यासाठी आपण थोडासा हिंग टाकूया। हिंग छान फुलला पाहिजे आणि आता ह्यावर जो बारीक कांदा आपण कापला होता तो टाकूया। आता हा कांदा व्यवस्थित लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे आणि ह्यामध्ये जर तुम्हाला ह्या स्टेजला जर काही व्हेजेस ॲड करायचे असेल, तुमच्या मुलांना आवडत असेल तर नक्की ॲड करा, त्या रस्सममध्ये खूप सुंदर लागतात। माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी टाकलेलं नाही आहे। तर कांदा आपला छान परतला गेला आहे, तर त्यावरती आपण टोमॅटोची पेस्ट टाकूया आणि छान 1-2 मिनिटं आता ही टोमॅटोची पेस्ट 2 मिनिटं छान तेलावर परतली गेली। आता ह्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी टाकायचं आहे आणि याचं रस्सम तयार करून घ्यायचं आहे, कारण हे रस्सम नंतर आपण ह्यामध्येच वडे टाकणार आहोत, त्यामुळे हे पाणी आटणार आहे किंवा ते वडे ह्यामध्ये शोषून घेणार आहेत। त्यामुळे बऱ्यापैकी पाणी टाकायचं। चवीनुसार मीठ आता यामध्ये ॲड करा। मी लाल तिखट टाकले साधारण मोठा 1 चमचा, हे फार तिखट नाही आहे। आपण मसाल्यामध्ये पण लाल मिरच्या टाकलेल्या आहेत, ह्याचा सगळ्याचा अंदाज घ्यायचा आणि तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करून घ्या। आता हे थोडंसं घट्टसर वाटतंय, मी ह्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि हे व्यवस्थित एक आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। आता हे रस्सम बऱ्यापैकी आंबट असतं, म्हणजे टोमॅटो आहे, चिंच आहे, सगळं असल्यामुळे लागलीच ह्यामध्ये एक छोटासा गुळाचा खडा टाका आणि व्यवस्थित उकळी काढून घ्यायची। प्रॉपर ह्याला उकळी आली की मग ह्यामध्ये आपण जे वड्याचं पीठ तयार केलं आहे ते वडे ह्यामध्ये सोडणार आहोत। तुम्ही बघू शकता छान उकळी आली आहे। हे सगळे मसाले छान आतमध्ये शिजले जातात, त्याचे फ्लेवर छान मिक्स होतात आणि मग आपल्याला ह्या स्टेजला गॅस थोडासा स्लो करायचा। आपलं बॅटर तयार झालं, बॅटर तयार आहे। आता मी तुम्हाला दाखवते, तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर असं थोडंसं आधी चेक करा। हे फेटलेलं बॅटर आहे, खाली बसता कामा नये। मी तुम्हाला दाखवते एक छोटासा गोळा टाकला तो फ्लोट होतोय, याचा अर्थ आपलं हे बॅटर जे आहे वड्यांचं ते व्यवस्थित झालेलं आहे। ह्यामध्ये आपण इनो किंवा सोडा काहीच वापरलेला नाहीये। आता जसे आपण तेलामध्ये हे वडे सोडतो त्या प्रकारे हे या रस्सममध्ये वडे सोडायचे। माझ्याकडून हे सगळे वडे मी रस्सममध्ये टाकलेत आणि त्यावर आता झाकण ठेवायचं आणि छान 5 ते 7 मिनिटं याला वाफ काढून घ्यायची। छान असे सॉफ्ट हे वडे तयार होतात आणि ह्यामध्ये हे रस्सम तुम्ही बघू शकता सगळं मुरलं गेलंय आणि याचं छान एक थिक ग्रेव्ही झाली आहे। याचा अरोमा सगळा घरभर पसरला आहे आणि इतकी हेल्दी रेसिपी होते, चमचमीत होते आणि थंडीच्या दिवसात कोणत्याही वेळेच्या नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। एकदा टेस्ट करून बघा, परत तुम्ही वारंवार करून बघणार मला खात्री आहे। आणि आपल्या ह्या छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका। आणि परत अशा छान छान आणि मस्त रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलवर परत एकदा आपण भेटूया नवीन एका रेसिपी